मित्रांनो नमस्कार. हा प्लॉट आपल्याला 14 जूनची लागवड याची आणि मागच्या आठवड्यात मी एक व्हिडिओ टाकला होता. त्यावेळेस तुम्ही बघितला असेल प्लॉट कसा होता आणि आजच्या घडीला कसं आहे. थोडंसं चेंजिंग केलं ट्रीटमेंटमध्ये. आपण जैविकच करत होतो आणि जैविकसोबत आपण आहे ना स्लरी तयार केलं घरीच. त्याच्यात आपण काय यूज केलं आहे तुम्हाला मी सांगतो. हा जो प्लॉट एक समान दिसतो आहे आणि फुटव्यांची संख्या हे बघू शकता तुम्ही. हे जी अशी दिसते आणि ग्रीनरी हे सगळं तुमच्या समोर आहे. सोक्षमोक्ष आहे. हा सूर्य हा दैत्रथ एक शब्द खोटं बोलणार नाही, कारण की खोटं बोलून मला काही तुमच्याकडून पैसे नाही हवे. एक माहिती देतो आहे. प्लॉट हा कमी किमतीत कसा निघू शकतो. भारी पेस्टिसाईड आणून आपण रिझल्ट याच्यापेक्षा सरस आणू शकतो किंवा असंच येईल. पण तुम्हाला घरच्या घरी स्लरी तयार करा मित्रांनो. याचा खूप भारी रिझल्ट आहे. 1-2 किलो काळा गूळ लागतो त्याला. एक काळा गूळ आणि शेण लागतं 10-1 किलो. आणखी एकराचं प्रमाण सांगतो आहे. आणखी तुम्हाला लागणारे बेसन पीठ 2 किलोच्या आसपास आणि गोमूत्र झालं, शेण झालं, काळा गूळ हे 4 इंच मिश्रण करायचं आहे. आणखी थोडेसे टॉप रिझल्ट जर बघायचेच असतील त्यात तुम्ही ह्युमिक ॲसिड कोणतंही आणा, लिक्विडमध्ये आणा, पावडर फॉर्ममध्ये आणा, पण ह्युमिकचा पॉवर डबल करणार ही स्लरीज मित्रांनो. तेवढा एक प्रयोग करून बघा आणि त्याच प्रयोगाचा आहे एक जो परिणाम दिसतो आहे ना, बस तेवढाच एक आपण केलं आहे. आणि काही नाही खास मित्रांनो. माझं पहिलाच प्लॉट हा टोमॅटोमध्ये. आपल्याला फक्त शेतीची आवड आहे म्हणून आपण नवीन प्रयोग करून बघत असतो. हे बघू शकता तुम्ही, अशी फुटव्यांची संख्या आहे. आधी आपण जैविकमध्ये करत होतो, त्याचे थोडेसे रिझल्ट आपल्याला म्हणावं तसे नव्हते, चांगले होते. पण त्याच्यात आपण पुन्हा जैविकमध्येच एवढं घरं औषध तयार केलं आणि त्याचा हा परिणाम आहे मित्रांनो. तुम्हाला जैविक स्लरी कशी बनवायची पुन्हा एकदा सांगून देतो. 2 किलो गूळ, 2 किलो बेसन पीठ, 20 लिटर 15 लिटर पण असेल तर गोमूत्र घ्या. गावरान गाईचं भेटलं तर खूपच छान, आणि नाहीतरी जर्सी बी असली तरी चालते. आणि शेण घ्या त्याच 10 ते 12 किलोच्या प्रमाणात. शेण जास्त घेतलं ना चांगलं आहे, पण मग ते आपल्याला सोडायला लय जरा त्रास देतो. त्याच्यामुळे थोडं 10 किलोच्या रेशिओमध्ये घ्या. आणि झालं शक्य तुमचं बजेट बसत असेल तर ह्युमिक ॲसिड घ्या. एक नंबर रिझल्ट येईल ह्युमिकचे. तर आणि असेच नवीन आपण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर ग्रेट फार्मिंगमध्ये येत असतात. पण त्याच्यासाठी तुम्हाला सबस्क्रिप्शन देऊन ठेवावं लागेल. सबस्क्रिप्शनचे काही चार्जेस नाही मित्रांनो. तुम्हाला माझा व्हिडिओ जेव्हा मी पोस्ट करेल नोटिफिकेशन येईल, म्हणजे तुम्हाला लगेच येईल व्हिडिओ. आणि मला पण थोडंसं व्हिडिओ बनायला स्फूर्ती येते मग. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शेताकडे लक्ष द्या. जय जवान जय किसान. मी पण प्लॉटवर लक्ष देतो. पुढला व्हिडिओ आपण टोमॅटो प्लॉटचंच आणू. एक नवीन प्लॉट आपण बनवतो आहे ना त्याचं आणू. आणि याच्यात पण काही चेंजेस झाले तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळवत जाईन. बारीक निरीक्षण आहे मित्रांनो. शेतीच्या याच्यात खूप शोध आहे, पण बारीक निरीक्षण आपण लक्ष द्यायला पाहिजे. आपण थोडंसं ढोबळमानाने शेती करतो, त्याच्यामुळं थोडीशी शेती गणल्या जाते, म्हणजे पोरडत नाही. शेतकरी आपल्याला शेती पोरडत नाही असं म्हणतो ना, पोरडते शेती, पण थोडेसे घरावर पण औषधीचा उपयोग करा. शेती नक्कीच पुरडते. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चांगलीच माहिती देणार मित्रांनो. जय जवान जय किसान.